मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची आज अधिकृतरित्या निवड होणार आहे। महापालिकेच्या सभागृहात ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल। महापौरपदी भाजपच्या ऋतू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी बिनविरोध निवडून आलेत। मुंबईच्या महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता केली जाईल। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज पार पडणार आहे। सध्या मी जिथे निवडणूक पार पडणार आहे त्या सभागृहामध्ये आहे आणि आपण माझ्या बाजूला जर पाहिलं तर ती महापौर पदाची खुर्ची आहे आणि आज या खुर्चीवर तब्बल 5 ते 6 वर्षांनंतर पहिल्यांदा महिला विराजमान होणार आहे। विशेष म्हणजे भाजपची ही महिला महापौर असणार आहे आणि या खुर्चीवर बसणारी महापौर जी महिला असेल ती ऋतू तावडे असणार आहे। कारण विशेष म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी महापौर पदासाठी कोणताही अर्ज मुंबई महानगरपालिकेत दाखल केलेला नाही, त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध पार पडणार आहे। आपण जर समोरच्या बाजूला पाहिलं तर जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही बसणार आहेत आणि हा महापौर पदाच्या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो याची देही याची डोळा या गॅलरीतून थेट हा कार्यक्रम पाहणार आहेत। विशेष म्हणजे ही निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती रखडलेली होती आणि अखेर निवडणूक झाली, निकाल स्पष्ट झाला आणि आता ज्या महापौर आहेत त्या विराजमान होणार आहेत। निवडणुकीची प्रक्रिया जर आपण पाहिली तर औपचारिकरित्या राहणार आहे, कारण पीठासीन अधिकारी जे आहेत डॉक्टर भूषण गगराणी हे काम पाहणार आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील आणि महापालिकेचं जे सभागृह आहे त्यांची जी प्रेक्षक गॅलरी आहे त्यात बसून ही निवड प्रक्रिया ते निहाळणार आहेत। विशेष म्हणजे हा जो सभागृह आपण पाहिला तर 227 जे नगरसेवक आहेत ते ह्या खुर्च्यांवर बसणार आहेत आणि समोरची जी खुर्ची आहे प्रथमतः इथे आयुक्त भूषण गगराणी बसतील, अधिकृत महापौर पदाची घोषणा करतील आणि त्यानंतर ज्या महापौर आहेत ऋतू तावड्या भाजपच्या पहिल्या नगरसेवक आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी काम पाहिलेलं आहे, त्या नगरसेवक आहेत, त्यांना अनेक अनुभव आहेत मुंबई महानगरपालिकेचे असेल किंवा राजकारणातला दांडगा अनुभव आहेत आणि त्या महिला ज्या आहेत ऋतू तावडे त्या इथे विराजमान होणार। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई। भाजपच्या ऋतू तावडे मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय। भाजपचे नगरसेविका फेटे बांधून सज्ज झालेत। पालिकेच्या महापौरपदी आज भाजपच्या ऋतू तावडे या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याआधी आपण जर पाहिलं तर भाजपच्या मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयात सध्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। महायुतीचे जे नगरसेवक निवडून आले ते सर्वच इथे तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडते आणि 12 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल। खरं तर निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेकडून किंवा इतर ज्यांचं संख्याबळ आहे त्यानुसार कोणीही महापौर पदासाठी उमेदवार दिलेला नाहीये। त्यामुळे ऋतू तावडे यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी यांची आज निवड ही बिनविरोध होईल। त्या आधीची ही तयारी आपण पाहतोय। सर्व जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांना इथे फेटे जे आहेत ते बांधले जात आहेत। संपूर्ण तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर या आधी तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर इथे विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच सगळ्याची तयारी इथे सुरू असलेली आपण पाहू शकतो। आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये आज संपूर्ण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह मुंबईचे दोन्हीही पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्याचबरोबर आशिष शेलार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर स्पष्टपणे ही बिनविरोध निवडणूक पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। मुंबईच्या महापौरपदी भाजपचा महापौर बसतोय, दुसऱ्यांदा भाजपचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसतोय। काय नेमक्या भावना आहेत, जल्लोषाचं वातावरण, उत्साह पाहायला? आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या मुंबई शहराला महापौर मिळणार आहे याबद्दल सर्वांना आनंद आहेच, पण त्याचबरोबर विशेष करून आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा उत्साह आहे। आज भाजपाचा महापौर जो आहे या मुंबई शहराचं नेतृत्व करण्यासाठी, मुंबईकरांच्या हितामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी तयारीत येणार आहे, यामुळे खूप मोठा उत्साह आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।